नमस्कार मित्रांनो, जय महाकाल. हे बघा जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो आणि मॉर्निंगचा टाईम आहे. 8:30 वाजलेत मित्रांनो. आणि साप जो आहे ते बोलतात की खूप जाड आहे आणि काहीतरी खाल्लेलं आहे त्यांनी. तर आपण जागेवर जाऊ बघू. आणि पावसाचा जोरात तडाखा चालू आहे मित्रांनो. या मुलाच्या मागे चालू आपण. आणि ह्या झोपडीमध्ये, पुढे झोपडी आहे, याच्यामध्ये साप आहे. बघू कोणता साप आहे आपण बघूया. त्यांनी मला सांगितलेलं नाही कोणता साहेब आहे, त्याला पण नाही समजलं. बघू आपण. पहिले हे अडचण आपल्याला साईडला करावं लागेल. अशा पावसाच्या वेळेस साप घरामध्ये नक्की येतात मित्रांनो. कारण विषारी साप सुक्या जागेवरती लपण्यासाठी येतात, शिकारीसाठी आतमध्ये येतात. हे बघा दिसलेलं आहे मला तिथे साप. मला दाखवतो. पहिले मला घरात एंट्री करावं लागेल आतमध्ये. छोटी झोपडी अशी, अंधार आहे खूप. हे बघा. आणि रसल वायपर घोणच बोलतो आपण त्याला. ह्या सापामध्ये हिमोटॉक्सिक विष असतं मित्रांनो, सर्वांनाच माहिती आली आता. आणि हे बघा किती मोठं त्याने काहीतरी खाल्लं आहे. उंदीर नाही आहे मित्रांनो, त्याने घूस वगैरे खाल्ली असेल. आणि घूस पण मोठी घूस खाल्ली त्याने. त्याच्या शरीराच्या प्रमाणे जास्त झालं त्याला ते खाद्य. त्याला त्याने जे खाल्लं आहे त्याला ते पचवणं मुश्किल आहे असं वाटतंय मला. आता बघूया आपण त्याला पहिले रेस्क्यू करू. त्याला आपण टेन्शन देणार नाही, काही त्रास देणार नाही आहे. आरामशीर त्याला एकदम अलगद आपण त्याला पहिले पॅक करू लगेच. कारण जास्त हालचाल केली त्याला खूप त्रास होईल. आणि स्किन बघा त्याची किती फाकलेली पूर्ण. त्याच्या आतड्यांना खूप ताण पडलेला आहे मित्रांनो. अशा वेळेस सापाचा जीव खूप धोक्यात असतो. हे बघा त्याला हळूच घेतो एकदम. हे बघा किती फुगला तो साप. त्याला खूप त्रास होऊ शकतो याच्यामध्ये. माझ्या स्टिकमध्ये येऊन बसत नाही तिथे. सापाची साईज मित्रांनो जास्त नाही आहे, 3.5 फुटापर्यंत आहे तो. आणि इथे व्हिडिओ मित्रांनो कट होती माझी, कारण दुसऱ्या मुलाला जमली नाही काढायला. त्याच्याकडनं ती कट झाली. डायरेक्ट पॅक करताना तुम्हाला दाखवतो आहे बघा. आता रिलीजला आलो आपण आणि तुम्हाला आता क्लिअर दाखवतो एकदम साप. आणि सापाने शिकार बाहेर नाही काढली पॅक केल्यानंतर, पण त्याच्या खूप मागं ते शिकार आलेली आहे बघा. पचनक्रिया त्याची चालू आहे. पण थोडा वेळ आपण इथं थांबू मित्रांनो. आपण थांबणं खूप गरजेचं आहे. सापाला पुढं सरकता येतं का पहिले बघू. कारण असं मी त्याला टाकून जाऊ नाही शकत मित्रांनो लगेच, कारण त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. कारण मुंगूस वगैरे काय आला तर त्याला ठेवणार नाही तिथे. आणि आपण तिथे एक कोबरा साप सोडलेला तो बघा तिथे पुढे. त्याला आपण आजाद केला आहे. तो तिकडं पुढून मला तो बघतोय. त्याला सोडलं आपण. आता बघू तो जाईल, पण इकडे मला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि तो जो कोबरा साप मी सोडलेला मित्रांनो त्याची व्हिडिओ नाही बनली माझ्याकडनं, कारण मी रेस्क्यूसाठी एकटाच जातो. कॅमेरा पकडायला कोणी नसतं मित्रांनो, त्याच्यासाठी मला कधी कधी व्हिडिओ बनवता येत नाही. आणि इथे बघा थोडा हालचाल करतोय हा साप. पहिले बघू काय त्याला तकलीफ होती का, त्रास होतो का ते बघू पहिले. आणि हे बघा मित्रांनो, मला जो डाऊट होता तो खरा आहे. हे बघा सापाला काहीतरी त्रास होतोय. हे बघा त्याने तोंड वाचतोय. तो त्याला पचन करताना त्रास होतोय. शिकार त्याला पचन नाही होते, कारण त्याच्या साईजच्या प्रमाणे शिकार मोठी होती आणि त्याला त्रास होतोय. बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण. आणि ही शिकार त्याला पचवणं, माझ्या अंदाजे तरी पचवलं त्याला 2-3 दिवस जाऊ शकतात अजून. पण त्याला एक निवारा चांगला भेटला तर नक्कीच तो पचवल चांगल्या पद्धतीत. पण त्याला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे, कोणी त्रास नाही दिला पाहिजे. आणि त्याच्या आतड्यांना त्रास होत असेल आतमधून नक्कीच. आणि इतका तोंड वाजतो तो मित्रांनो. हे बघा मी त्याच्यासाठीच थांबलो. मी गेलो असं निघून, पण जर का दुसऱ्या कोणत्या मोठ्या पक्षाने त्याला बघितलं असतं तर नक्कीच त्याला मारण्याचा प्रयत्न केला असता.
मग थांबावं लागलं आहे बघा. तुम्हाला पूर्ण तोंडाच्या समोर पण व्हिडिओ दाखवतो. रसल वायपरचं तोंड बघा कसं असतं आतमधून पण. हे बघा मोठा जबडा असतो त्याचा पण. हे बघा कसा. आणि शरीरावरती तुम्ही बघितलीच असेल रुद्राक्ष जसे असतात तसे त्याच्यावरती डिझाईन असते. टिपके असतात ते पूर्ण. हे बघा साप पचवण्याचा तो पूर्ण प्रयत्न करतो. पण आता जे तोंड वाचत होतं त्याला असं वाटत होतं की मी शिकार बाहेर काढू शकतो असं त्याला वाटत होतं. तो शिकार बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण शिकार बाहेर येत नाही आहे. कारण एवढं सोपं नाही त्याच्यासाठी आता. शिकार मोठी आहे आणि खूप आतमध्ये गेलेली आहे, पुढे गेलेली एकदम. एक मी प्रयत्न करून बघतो कारण त्याला पाण्याची आवश्यकता असं वाटतंय मला. हे बघा मी त्याला माझ्या जे छत्रीचं पाणी आहे, पाऊस पडतोय ते पाणी मी त्याला देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो पितो मित्रांनो. त्याला पाण्याची गरज होती. हे बघा मी थांबलो, एक बरं झालं. आणि पाणी पिलं. आणि आमच्याकडे अशा मित्रांनो कोणी साप मारत नाहीये. सर्व मित्रांना कॉल करून बोलवतातच नक्कीच. तुम्ही पण कोणी मारू नका. आणि रसल वायपर घोणस या सापाबद्दल लोकांच्या खूप गैरसमज आहेत. त्याच्यावर व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे चांगली एक. खूप काही बोलायचं आहे याच्याबद्दल मला. हे बघा परत एकदा मी पाणी देतो त्याला. तो माझ्याकडे येत होता समोर मित्रांनो. मी समोर बसलोय. मग तो मला चावण्याच्या उद्देशाने नाही, त्याला पाण्याची पण गरज होती. आता थोडासा तो ॲक्टिव्ह झालेला आहे पण त्याला मी इथं ठेवून नाही जमणार मित्रांनो. त्याला इथून हलवतोय आणि दुसरीकडे येतो दगडांमध्ये जेणेकरून तिथं सेफ राहील. हे बघा इथे त्याला आणलं मी सेफ करण्यासाठी एकदम. आणि इथं सुरक्षित राहतो, शिकार पण पचवेल आणि जागा पण येतं. हे बघा ही व्हिडिओ आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा आणि मनुष्यही वाचतील. जय हिंद, जय भारत.